त्यावेळी तू या शापातून मुक्त होशील. मग तो राजा महाकाय दंत नावाचा हत्ती बनलाय. तिकडे हुहू नावाचा गंधर्व जलक्रीडा करण्याकरता आलता. आणि त्याच वेळेला देवल ऋषी चाललेले, उन्हाळ्याचे दिवस आहेत. मग त्या ऋषीने विचार केला, पाण्याचा सरोवर आहे, त्या ठिकाणी आपण पाय आपले थंड करू, नंतर पुढचा प्रवास करू. मग त्या ऋषीने पाय आपले पाण्यामध्ये सोडले. आणि त्याच वेळेला हुहू नावाचा गंधर्व ऋषींचे पाय ओढले. अर्थात त्या ऋषीला पाण्यामध्ये पाडलं गेलं. त्यांनी शाप दिला की तू मगरमच्छ होशील. आणि शाप दिला की ज्या वेळेला तुला संकट येईल, तू भगवंताचा धावा करशील, त्यावेळेला तुझ्या संकटातून मुक्त होशील. आणि दोघांचा संबंध त्रिकुट नावाचा पर्वत समुद्रामध्ये आणि त्या ठिकाणी आला. एक झाला हुहू नावाचा गंधर्व, अर्थात तो झाला मगरमच्छ. देवल ऋषी झाले, अर्थात त्या ठिकाणी तो राजा झाला. महाकाय दंत नावाचा हत्ती झाला. आणि जलक्रीडा करण्याकरता तो पाण्याच्या सरोवरामध्ये आलेला आहे. आणि जलक्रीडा करत असताना ज्या वेळेला त्या मगरीने पाय धरले गेले, अहो सर्व ताकद लावली. हत्तीमध्ये किती ताकद असते मला, झाड उपटत हत्ती पाय, एवढी ताकद आहे. पण तरी सर्व ताकद लावली तरी आपले पाय सुटणार. मग त्यावेळेला भगवंताचा धावा केलाय, गजेंद्राचा धावा केलाय. आणि त्याच वेळेला भगवान परमात्मा आले आणि त्या हत्तीला सोडलं गेलं. आता सांगण्याचं तात्पर्य त्याला आर्त भक्त म्हणतात. आता स्वतःच्या जीवनामध्ये संकट आलं म्हणून भगवंताची भक्ती केली, त्याला आर्त भक्त म्हणतात. विठ्ठल संकट आलं म्हणून भक्ती केली. आणि तुमचं आमचं काय हेच आहे. जर एखादा मनुष्य रानामध्ये असताना वाळू सुटली तर काय म्हणतो, राम 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 का? त्याच वेळेला देव आठवतो. आता संकट काळामध्ये मग ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होतं, त्याच वेळेला आपल्याला देवाची आठवण होती. मग कुंती माता सांगते की देवा, तुला द्यायचं असेल तर माझ्या जीवनामध्ये मला दुःख दे. ज्या वेळेला तुम्हाला दुःख देशील की त्याच वेळेला मला तुझी आठवण होईल. सुखामध्ये आठवण होऊ शकत नाही. आणि होती का सुखामध्ये आठवण? ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, धन दौलत आहे, त्यांनी कधी 1 घंटा भगवंताचा जप केला का? नाही बघा. अहो जोपर्यंत पैसा संपत्ती हे सारं आपलं इथं ठेवून जायचंय, हे लक्षात ठेवा. तुम्ही किती कमवा, सत्ता संपत्ती कमवा, पण सारं एक ना एक दिवस इथं राहणार आहे. संगती कवडी नाही गेली, संगती कवडी नाही गेली, संगती कवडी नाही गेले, संगती कवडी नाही गेले. तुका म्हणे जाती संपता केवडी, तुका म्हणे जाते संपता केवडी, तुका म्हणे जाती संपता केवडी, तुका म्हणे जाते संपता केवडी. संगती कवडी नाही गेली, संगती कवडी नाही गेली, संगती कवडी नाही गेले, संगती कवडी नाही गेले. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. अहो किती संपद होती रावणाकडे. अहो 33 कोटी देव बंदी शाळेत टाकले. काय ऐश्वर होतं, साम्राज्य होतं. अहो प्रत्येक देवतेला रावणाने काम सांगितलेत. काम वरुण देवतेला सडा टाकण्याचं काम सांगितलंय, सूर्य देवतेला दिवे लावायचं काम सांगितलंय, चंद्राला कूलर बनण्याचं काम सांगितलंय, ब्रह्मदेवाला पंचांग सांगण्याचं काम सांगितलंय, वायू देवतेला लंका झाडण्याचं काम सांगितलंय. काय सत्ता होती, काय रावण होता, ऐश्वर्यामध्ये रावण होता महाराज. आणि एवढंच नाही, 80,000 बायका होत्या, सर्व साम्राज्य होतं. पण ज्या वेळेला रावण मेला त्यावेळेला मंडोळी रडू लागली. आता रडून काय होणार आहे? अहो सर्व संपद गेली, सत्ता गेली. सांगण्याचं तात्पर्य, किती सत्ता संपदा असू द्या, पण सर्व आपल्याला इथंच ठेवून जायचंय. म्हणून आर्त भक्ता करता, अर्थात आर्त भक्त न होता भगवंताचं भजन जर आपण केलं तर या संसार सागरातून आपण मुक्त हो. विठ्ठल